ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील पालक आजही आपल्या मुलाचे भवितव्य घडवण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना पसंती देत असतात. या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी विविध उपक्रम आणि नव्या वर्गांची सुरुवात करण्यात येते, ज्यामुळे शाळांतील पटसंख्या वाढलेली दिसते. तथापि स्वातंत्र्य दिनानंतरही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाच्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत शासकीय शाळांमधील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 2 एकसमान रंगाचे गणवेश देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे गणवेश स्थानिक महिला बचत गटांमार्फत तयार करून देण्याचे ठरले होते. परंतु स्वातंत्र्य दिन येऊन गेल्यावरही जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी अद्याप गणवेश विना आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात नवीन गणवेशात सहभागी होण्याची विद्यार्थ्यांची अपेक्षा होती, परंतु त्यांना जुन्या गणवेशातच झेंडावंदन करावे लागले. यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. 2 महिन्यांहून अधिक काळ होऊनही शाळा सुरू असतानाही गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक दोन्ही वर्गात अस्वस्थता आहे. पालकांनी शासनावर थट्टा केल्याचा आरोप केला आहे. मागील वर्षी गणवेश वितरणात काहीसा उशीर झाल्यास शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जायची, परंतु यावर्षी स्वातंत्र्य दिनानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. यामुळे पालकांकडून विचारणा केली जात आहे की याबाबत राज्य शासन आता कोणावर कारवाई करणार आहे. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पालकांच्या या तीव्र नाराजीचे शासनाकडून त्वरित उत्तर मिळावे अशी अपेक्षा आहे. बोलत आहे शाळेचे उपाध्यक्ष. आमच्या मुलांना गणवेश न मिळाल्यामुळे मागच्या वर्षी 15 ऑगस्टला गणवेश मिळाले होते, पण यावर्षी गणवेश न मिळाल्यामुळे हे शिक्षण विभागानं थट्टा चालवली आहे. असे मुलांना काम म्हटलं गणवेश मिळण्याचं का नाही, हे गणवेश मिळण्यात यावे. व्हिडिओ घ्या. शासन म्हणे एक ड्रेस पाठवतो, परंतु त्यांनी काही पाठवला नाही. दुसऱ्या गणवेशाचं कापड पाठवणार होते, कापडसुद्धा आज रोजी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे मुलांना आम्ही गणवेश देऊ शकलो नाही.